वेलकम स्टुडंट्स. आपलं फॅक्टरायझेशन मेथड सुरू होतं. त्यामध्ये काही वेगळ्या टाईपचे फॅक्टरायझेशनचे प्रॉब्लेम जर आले तर कसे सॉल्व्ह करायचे हे समजावून सांगणार होतो मी आता. जसं की हे प्रॉब्लेम, याच्यात काय वेगळं आहे, ट्रिक्स यूज करायची म्हटलं होतं मी. जेव्हा अशी मधल्या व्हॅल्यूमध्ये रूट असेल तर ट्रिक्स कोणती यूज करायची, त्या टाईपचे प्रॉब्लेम समजून सांगत आहेत. तर बघा, x स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 3 x प्लस 6 इज इक्वल टू 0. रूल आपला तोच, फर्स्ट लास्टचं मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 6 6, या 6 चे असे फॅक्टर्स पाडा. कसे असे फॅक्टर्स पाडा. ऍडिशन की सबट्रॅक्शन, लास्ट मध्ये प्लस आहे म्हणून ऍडिशन 3 रूट 3 आली पाहिजे. आता ट्रिक्स कोणती यूज करायची, खूप सोपी. कसं आहे फॅक्टर पाडणं, तर बघा, जो रूट मध्ये असेल तो पहिले दोन्ही ठिकाणी लिहून घ्यायचा, अंडर रूट 3. पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे. येते का तर बघू. रूट 3 इंटू रूट 3 फक्त 3च होते. हे बघा, रूट 3 इंटू रूट 3, तसं तर रूट 9 होते ना. रूट 9 म्हणजेच 3. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन तर 3 आलं, पण आपल्याला तर 6 पाहिजे. म्हणजे या 3 ला कुठेतरी 2 न मल्टिप्लाय करा लागेल. म्हणून कुठेही करा मल्टिप्लाय, मी इथे करतो 2 नी मल्टिप्लाय. आता रूट 3 इंटू रूट 3 3, 3 टू ज 6, म्हणजे हे 6 चे फॅक्टर्स होईल. आता साईनची भानगड, जेव्हा जेव्हा ऍडिशनचा विचार करणार मधलं साईन दोघांना पण द्यायचं. इथे मायनस, इथे सुद्धा मायनस. आपला रूल तोच, कोणता, पहिला जसा तसा सरळ तिकडे लक्ष द्यायचं, त्याला व्हेरिएबल लावून द्यायचा. मायनस रूट 3x मायनस 2 रूट 3x, आणि शेवटचा जसा तसा प्लस 6 इज इक्वल टू 0. कॉमन काढण्यासाठी 6 ला आपण असं लिहू शकतो. 6 ला कसं लिहू शकतो, 2 इंटू 3 नाही, 2 इंटू रूट 3 इंटू रूट 3. कारण भविष्याचा विचार करत आहेत मी. 6 ला तसं लिहितो कॉमन काढण्यासाठी. नाही लिहिलं तुम्हाला जर येत असेल डायरेक्ट तरी चालते. जसं यातनं काय कॉमन निघल, अंडरलाईन केल्यावर x, आतमध्ये काय राहते, x मायनस रूट 3. नंतरच्या अंडरलाईन समोर जे साइन असेल ते. x जवळ कोणीच नाही पाहिजे, 2 रूट 3 कॉमन काढून घ्या तुम्ही, आणि मग टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिला ब्रॅकेट जसं तसा लिहूनच टाका, चालेल तसंही लिहिलं तरी. पण मी या 6 ला डिटेल लिहून देतो तुम्हाला. इथे कसं लिहितो, 2 इंटू रूट 3 इंटू रूट 3 आणि इज इक्वल टू 0 असं लिहून देतो. दोन टर्म्सला अंडरलाईन करणार होतो आपण. पहिल्या 2 टर्म्सला अंडरलाईन, नंतरच्या 2 टर्म्सला अंडरलाईन. नंतरच्या अंडरलाईन मधनं काय कॉमन निघते, 2 रूट 3 कॉमन निघते. नाहीतर मग मी तर सांगितलंय, टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिला ब्रॅकेट जसं तसा कॉमन काढून, पहिला ब्रॅकेट जसं तसा लिहूनच टाकायचा, परंतु कॉमन बरोबर काढायचा. नाहीतर मग मदत घ्यायची म्हटलं पहिल्या ब्रॅकेटची. x जवळ इथे कोणी नाही, इथे पण नाही पाहिजे, म्हणून 2 रूट 3 जाणार आहेत बाहेर. टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिला ब्रॅकेट जसं तसा लिहूनच टाकायचा. पहा ना, 2 रूट 3 गेले, रूट 3 राहिला. प्लसचा मायनस काय झाला, आणि मायनस कॉमन काढला. मायनसचा बाहेरच आहे, साइन चेंज करते, इज इक्वल टू 0. तर दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एकत्र करा. म्हणजेच x मायनस रूट 3 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, आणि दुसरा ब्रॅकेट मध्ये त्याच्या बाहेरचे x मायनस 2 रूट 3, x मायनस 2 रूट 3 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होत असेल तर पहिला ब्रॅकेट 0 किंवा दुसरा ब्रॅकेट 0. म्हणजेच ब्रॅकेट नाही देत इथे, x मायनस रूट 3 इज इक्वल टू 0 और x मायनस 2 रूट 3 इज इक्वल टू 0. देयरफॉर x इज इक्वल टू मायनस रूट 3 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला, और x इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला. देयरफॉर रूट 3 कॉमा 2 root 3 are the roots of given equation. अजून याच प्रकारचा एक प्रॉब्लेम घेतो.
जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम याच टाईपचं सेकंड प्रॉब्लेम म्हणजेच मिडल टर्म रूट मध्ये असेल तर कसं सॉल्व्ह करायचं. प्रॉब्लेम आहे y स्क्वेअर प्लस 2√3y मायनस 9 इज इक्वल टू 0. रूल आपला तोच आहे, फर्स्ट लास्टचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू -9 -9 होते. या -9 चे अशेय फॅक्टर्स पडायचे. कसे अशेय फॅक्टर्स पडायचे. ऍडिशन की सबट्रॅक्शन, लास्ट मध्ये मायनस आहे म्हणून सबट्रॅक्शन 2√3 आली पाहिजे. जेव्हा रूट मध्ये ही मिडल टर्म रूट मध्ये असते तेव्हा दोन्ही ठिकाणी ते लिहून घ्यायची, म्हणजे √3 जे कोणी असेल ते. आता पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर नाही आलं पाहिजे, पण √3 इंटू √3 हे √9 होते. √9 म्हणजे फक्त √3 होय. √3 इंटू √3 फक्त 3 होते, म्हणजेच अजून याला 3 न मल्टिप्लाय करायला लागला तेव्हाच कुठं ते 9 होईल, म्हणून इथे 3 न मल्टिप्लाय करतो. आता याची सबट्रॅक्शन केली तर किती 3√3 मायनस √3 म्हणजेच 2√3. मायनस साइन इथे देतो, सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून. रूल काय आपला तोच, पहिला जसा तसा सरळ तिकडे लक्ष द्यायचं, त्याला व्हेरिएबल लावून द्यायचा. प्लस 3√3y मायनस √3y शेवटचा जसा तसा. पण या 9 ला कॉमन काढायचा आहे म्हणून बरं या 9 ला कसं लिहितो 9 इज इक्वल टू 3 इंटू 3 लिहिणार होतो, पण त्या 3 ला √3 इंटू √3 लिहितो. म्हणजे 9 ला कसं लिहितो 3√3 इंटू √3 इज इक्वल टू 0. दोन टर्म्सला अंडरलाईन करायच्या. पहिल्या 2 टर्म्सला अंडरलाईन केली, नंतरच्या 2 टर्म्सला अंडरलाईन केली. काय कॉमन निघते ते नंबर नाही आहे, म्हणजे फक्त व्हेरिएबलच कॉमन निघते. y स्क्वेअर मधला y गेला, एकच y राहिला. 3√3y आहे, y गेला फक्त, प्लस 3√3 राहिला. नंतरच्या अंडरलाईन समोर जे साइन असेल ते कॉमन निघते. आता पहिल्या ब्रॅकेटची मदत घेतली, y जवळ कोणीच नाही आहे म्हणजे इथे पण नाही पाहिजे, म्हणजेच √3 कॉमन काढणार आहेत बाहेर. मग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, टेन्शन घ्यायची गरज नाही, पहिला ब्रॅकेट जसा तसा लिहूनच टाकायचा. नाहीतर पहा ना काय गेला बाहेर √3 मायनस √3 गेला बाहेर, हा मायनस आणि हा √3 समजा, तर राहिला काय मग आता इथे 3√3 पहिलाच ब्रॅकेट राहिला. मायनसचं प्लस काय होईल आता, कारण मायनस कॉमन काढलं, काय y प्लस 3√3 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एकत्र करूया. काय होईल, पहिल्या ब्रॅकेट मध्ये y प्लस 3√3 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये त्याच्या बाहेरचे काय आहेत y मायनस √3 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होत असेल, फर्स्ट ब्रॅकेट 0 और सेकंड ब्रॅकेट 0 मीन्स y प्लस 3√3 इज इक्वल टू 0 और y मायनस √3 इज इक्वल टू 0. देयरफॉर y इज इक्वल टू प्लस 3√3 तिकडे गेला तर मायनस होईल, मायनस 3√3 और y इज इक्वल टू मायनस √3 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला. देयरफॉर मायनस 3√3 कॉमा √3 are the roots of given equation. Are the roots of given equation. नेक्स्ट प्रॉब्लेम या टाइप मध्ये, टाइप कोणता तर हा पहिले ते समजून घ्या. इफ c इज इक्वल टू 0, जर c ची व्हॅल्यू 0 असेल, बघा 16x² मायनस 24x, c ची व्हॅल्यू नाही आहे इथे, म्हणजे जेव्हा c ची व्हॅल्यू नसेल तेव्हा डायरेक्टच कॉमन काढायचा, व्हेरिएबल कॉमन काढायचा किंवा नंबर कॉमन निघत असेल तर नंबर काढायचा. नाही काढला नंबर कॉमन तरी चालते. बघा कसं प्रॉब्लेम आहे, 16x² मायनस 24x इज इक्वल टू 0. c ची व्हॅल्यू नसेल तेव्हा डायरेक्ट व्हेरिएबल कॉमन काढायचा, डायरेक्ट व्हेरिएबल कॉमन काढायचं. हा x कॉमन काढलं, तसं तर दोघांना पण 8 न डिवाइड होते म्हणजे 8x कॉमन निघते, पण नाही काढला नंबर तरी चालते म्हटलं मी. x कॉमन काढला तर शिल्लक त्याला ते 16x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. हीच तर खरी मेथड. फॅक्टरायझेशन म्हटलं तर मल्टिप्लिकेशन आलंच पाहिजे, ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट, पण इथे याला ब्रॅकेट दिला नाही, हा एकच टर्म आहे म्हणून.
फॅक्टरायझेशन म्हटलं तर. नाही तर असं पण सॉल्व्ह होते रे. -24x तिकडे गेला आणि x कॅन्सल होते, 16 डिवाइड केला. पण ते रॉंग मेथड आहे. ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट आलेच पाहिजे. जेवढी डिग्री असेल तेवढे रूट्स फाइंड झालेच पाहिजे आपल्याकडनं. म्हणजे डिग्री 2 आहे, 2 रूट्स फाइंड झाले पाहिजे. आता पहा, दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे पहिला 0 x इज इक्वल टू 0 और 16x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता 16x इज इक्वल टू हा -24 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला. आता 16 मल्टिप्लायचा डिवाइड डुबुक्कुल x इज इक्वल टू 24 अपॉन 16. दोघांना पण 8 न डिवाइड होते. 8 तिरी 24, 8 दुने 16, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली 3 अपॉन 2. देअरफॉर पहिली 0 मिळाली, 0, 3 अपॉन 2 आर दी रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन. पुन्हा सांगत आहे. आता यावरचं डबल प्रॉब्लेम नाही घेत, सोपी आहे. जेव्हा c ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा डायरेक्ट व्हेरिएबल कॉमन काढायचा आणि या प्रकारे सॉल्व्ह करायचं. आता नेक्स्ट टॉपिक घेत आहे. जर b ची व्हॅल्यू 0 असेल तर कसं सॉल्व्ह करायचं, त्या टॉपिकवरचे प्रॉब्लेम घेतो. बघा, या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये जर b ची व्हॅल्यू 0 असेल, बघा b ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे डायरेक्ट c ची व्हॅल्यू आहे, मग ax² मायनस c असं समजा इथे प्लस c. जेव्हा b ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा काय करायचं, तेव्हा त्याला a² मायनस b² या फॉर्मॅट मध्ये आणायचं. कन्वर्ट कोणत्या फॉर्म मध्ये करायचं, a² मायनस b² या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग फॉर्म्युला यूज करायचा. a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b, a मायनस b म्हणजे ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट. नाहीतर मग तुम्ही -625 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला आणि 64 डिवाइड घेऊन जा, टेकिंग स्क्वेअर रूट प्लस मायनस b घ्या, दोन आन्सर बी. पण ते फॅक्टरायझेशन मेथड होणार नाही. फॅक्टरायझेशन मेथड म्हटलं की तुम्हाला ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट आलेच पाहिजे, असं कराच लागल, नाहीतर 0 मार्क्स मिळणार. तसं जर केलं तुम्ही तर कसं सॉल्व्ह करायचं मग हे 64m² मायनस 625 इज इक्वल टू 0. अशा प्रॉब्लेम मध्ये a च्या जागेवर 1च पाहिजे, 64 न डिवाइड करून टाकतो दोन्हीकडे, किंवा डायरेक्ट पण होते 8m चा होल स्क्वेअर मायनस 25 चा होल स्क्वेअर म्हणजे a² मायनस b² च्या फॉर्मॅट मध्ये आणू शकतो. परंतु कधी कधी इथे असा नंबर नाही राहत कशाचा तरी स्क्वेअर आहे रे भाऊ तू, म्हणजे जर असं असेल तर 7m² मायनस 64 इज इक्वल टू 0 असा प्रॉब्लेम असेल तर 7 कशाचा स्क्वेअर आहे, मग तुम्हाला असं करावं लागेल √7m चा होल स्क्वेअर. हे कठीण होते म्हणून लक्षात ठेव जा, सोपी पद्धतीने करायचं ना. तर a ची व्हॅल्यू इथे काय पाहिजे, 1 पाहिजे, म्हणजे जो असेल त्यानं डिवाइड करून टाकायचं. डिवाइडिंग बाय 64 जो असेल त्यानं डिवाइड करतो. 64m² अपॉन 64 मायनस 625 अपॉन 64 इज इक्वल टू 0. इथे डिव्हिजन होत असेल तरी करत नाही, होत तर नाहीच म्हणा तसं. 64 कॅन्सल. हा m² पण मी त्याला असं लिहितो m चा स्क्वेअर मायनस हा कशाचा स्क्वेअर आहे, वरचा आहे 25 आणि खालचा आहे 8 चा 25 अपॉन 8 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता फॉर्म्युला यूज करायचा. युजिंग फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला म्हटलं होतं मी, a² मायनस b² च्या फॉर्मॅट मध्ये आल्यावर a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b, a मायनस b. पहिला प्लस दुसरा, पहिला मायनस दुसरा, म्हणजे पहिला काय आहे m, दुसरा काय आहे 25 अपॉन 8. पहिला प्लस दुसरा, देअरफॉर m प्लस 25 अपॉन 8 आणि दुसरा ब्रॅकेट m मायनस 25 अपॉन 8 इज इक्वल टू 0. आलं ना ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट. तर फॅक्टरायझेशन म्हटलं की ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट आलाच पाहिजे. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर पहिला 0 किंवा दुसरा 0. m प्लस 25 अपॉन 8 इज इक्वल टू 0 और m मायनस 25 अपॉन 8 इज इक्वल टू 0. हा प्लस 25 अपॉन 8 तिकडे गेला तर मायनस होईल, m इज इक्वल टू मायनस 25 अपॉन 8 और m इज इक्वल टू 25 अपॉन 8. Therefore 25 upon 8 comma 25 upon 8 are the roots of given equation.
इक्वेशन. याच टाइपचा अजून एक प्रॉब्लेम घेतो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, हे सुद्धा त्याच टाइपचा प्रॉब्लेम आहे. कोणतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं. केव्हा आणायचे ते? जेव्हा बी ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा आणायची. काय आहे? 7m स्क्वेअर मायनस 84 इज इक्वल टू 0. तसा जर विचार केला डायरेक्ट आणण्याचा तर 7 कशाचा स्क्वेअर आहे व नाही आहे तो कशाचा, म्हणजे √7m. त्या भानगडीत पडल्यापेक्षा किंवा काय करायचं, ए ची व्हॅल्यू तिथे 1 पाहिजे म्हणून त्यानेच डिवाइड करून टाकायचं. तिथे डिवायडिंग बाय 7 भाग जात असेल तर द्यायचा, नाही तर नाही द्यायचा. म्हणजे m स्क्वेअर 7m स्क्वेअर अपॉन 7 मायनस 84 अपॉन 7 इज इक्वल टू 0. तर डिव्हिजन करतो. 7 7 कॅन्सल. 7 1 7 7 12 84 12 7 84 होते. आता हा कशाचा होल स्क्वेअर आहे? हा m चा होल स्क्वेअर मायनस हा 12 कशाचा स्क्वेअर आहे? 12 चा स्क्वेअर नाही विचारला. 12 हा कशाचा स्क्वेअर आहे? तो कशाचाच स्क्वेअर नाही आहे, म्हणजे त्याला रूट मध्ये टाकायचं. अशा वेळेस जेव्हा तो कशाचाच स्क्वेअर नसते तेव्हा त्याला रूट मध्ये टाकायचं आणि त्याचा होल स्क्वेअर लिहायचं. झाला हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये. आता डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो. युजिंग फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला? युजिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. पहिला प्लस दुसरा, पहिला मायनस दुसरा. पहिला m आहे, पहिला प्लस दुसरा √12 आहे. आता पहिला मायनस दुसरा m मायनस √12, पहिला मायनस दुसरा इज इक्वल टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल, पहिला 0 किंवा दुसरा 0, म्हणजे m प्लस √12 इज इक्वल टू 0 और m मायनस √12 इज इक्वल टू 0. देयरफॉर m इज इक्वल टू प्लस √12 तिकडे गेला तर मायनस √12 झाला. और इकडे पण तसंच m इज इक्वल टू मायनस √12 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला. पण याला पुन्हा सिम्प्लिफाय करायचं, कारण 12 आहे आतमध्ये. तर 12 याला परफेक्ट स्क्वेअर नंबर न डिवाइड होते. कोणते रे परफेक्ट स्क्वेअर नंबर? 1 4 9 16 25 36 49 64 या प्रकारचे परफेक्ट स्क्वेअर नंबर होय हे. तर त्यातनं याला 4 न डिवाइड होते. म्हणून परफेक्ट स्क्वेअर नंबर भाग जात असेल तर सिम्प्लिफाय करायचं. m इज इक्वल टू मायनस 12 ला कसं येतो? 4 3 12, कारण 4 चं स्क्वेअर रूट बाहेर जाणार आहे. मग तिकडे पण तसंच m इज इक्वल टू √4 इंटू 3. या 4 चं स्क्वेअर रूट बाहेर काढतो, इथे सुद्धा बाहेर काढतो. 4 चं स्क्वेअर रूट निघणार बाहेर, m इज इक्वल टू हा मायनस 4 चं स्क्वेअर रूट बाहेर निघणार 2 आणि आतमध्ये आहे मग ते √3. और m इज इक्वल टू 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि √3. देयरफॉर मायनस 2√3 और कॉमा 2√3 are the roots of given equation. Next problem. आता थोडे कठीण प्रॉब्लेम बघूया आपण. कठीण म्हणजेच काय? फॅक्टर्स कठीण असेल असे प्रॉब्लेम्स. जसं की हे अगोदर होमवर्क दिलेले होते, जर कोणाला आले नसेल तर ते पाहून घे जा. आणि जे माझे सांगायचे राहिले असेल तुमच्या होमवर्क मधले ते तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करायचं आहे. असे किती सांगणार? होमवर्क तर भरपूर दिले ना, 40 म्हणजे 20च्या वर. मग ज्या अर्थी तुम्ही 20 प्रॉब्लेम करू शकता, तर मग 3-4 प्रॉब्लेम त्याच टाईपचे न समजा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि करावंच लागणार तुम्हाला. तर बघा कसा प्रॉब्लेम आहे. 21x इज इक्वल टू 196 मायनस x स्क्वेअर. सर्वात पहिले याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो. हा मायनस x स्क्वेअर इकडे आणतो तर पॉझिटिव्ह x स्क्वेअर झाला. इकडचा पॉझिटिव्ह 21x इकडेच आहे आणि तिकडचा 196 इकडे आला तर मायनस 196 इज इक्वल टू 0. पहिल्या शेवटच्याचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू मायनस 196 मायनस 196. मायनस 196 चे असे फॅक्टर्स काढा. कसे? असे फॅक्टर्स काढा. ऍडिशन का सबट्रॅक्शन? लास्ट मध्ये मायनस आहे म्हणून सबट्रॅक्शन 21 आली पाहिजे. आता लवकर समजत नाही आपल्याला की काय फॅक्टर्स त्याचे. मग अशा वेळेस काय करायचं?
म्हणजे 196 कशाच्या टेबलमध्ये येते नाही माहित ना आपल्याला. अशा वेळेस काय करायचं, त्याचे काठाने फॅक्टर्स पडायचे. 196 चे फॅक्टर्स हे म्हणत होतो मी का याचे फॅक्टर्स पडायचे आणि मल्टिप्लिकेशन करू करू असे 2 नंबर बनवायचे का त्या 2 नंबरची सबट्रॅक्शन लास्ट मध्ये मायनस आहे म्हणून सबट्रॅक्शन 21 आली पाहिजे. तर हे फॅक्टर्स पाडण्यासाठी तुम्हाला फॅक्टरायझेशनचे रूल माहिती पाहिजे. थोडेफार रूल सांगून देतो आणि जेव्हा बेसिक शिकवणार तेव्हा तर डिटेल सांगणारच मी. सर्वात पहिले तुम्ही 5 ने चेक करायचं. का बरं, तो नंबर रिड्यूस होऊन जातो, मग छोटासा नंबर राहतो त्याला मग कशानं डिव्हाइड होते हे शोधायला सोपी जाते. म्हणून सर्वात पहिले 5 ने डिव्हाइड करायचं. केव्हा जाते 5 न भाग, जेव्हा नंबरच्या युनिट प्लेस मध्ये लास्ट मध्ये 0 असेल किंवा 5 असेल तेव्हा 5 ने डिव्हाइड करायचं. समजा 5 न नाही जात तर मग त्यानंतर 2 न चेक करायचं. 2 न केव्हा डिव्हाइड होते, जेव्हा लास्ट मध्ये म्हणजे युनिट प्लेस मध्ये 2, 4, 6, 8 असेल तेव्हा 2 न डिव्हाइड होते. 0 असेल तेव्हाही होते 2 न डिव्हाइड, पण 5 न करून टाकायचं, नंबर रिड्यूसच होऊन जातो. त्यानंतर मग 3 ने चेक करायचं. 3 ने केव्हा डिव्हाइड होते हे कसं समजते, त्या डिजिटची ऍडिशन करायची. जसं की हे प्रॉब्लेम, याला 3 ने डिव्हाइड होते का, मी चेक करतो कसं. 9 + 6 15 + 1 16 होते. 16 हा 3 च्या टेबल मध्ये येत नाही म्हणून याला 3 ने डिव्हाइड होत नाही. अजून एखादं वेगळं प्रॉब्लेम समजा जर मी घेतलं असतं 147, याला 3 ने डिव्हाइड होते का, तर 1 + 4 5, 5 + 7 12. 12 हा 3 च्या टेबल मध्ये येतो म्हणजे या पूर्ण नंबरला 3 ने डिव्हाइड होते. अंकांच्या बेरजेला 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला 3 न भाग द्यायचा, हा रूल आहे. म्हणजे 3 न केव्हा डिव्हाइड होते समजलं ना. डिजिटची सम करायची आणि त्या समला जर 3 न डिव्हाइड होत असेल तर 3 न डिव्हाइड करायचं. त्यानंतर 11 न चेक करायचं डायरेक्टच. 11 च्या 3 आहेत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट 3 डिजिट नंबर मध्ये पहिली सांगतो मी, 3 डिजिट नंबर वाली आहे. 3 डिजिट नंबर मध्ये शेवटच्या अंकांची बेरीज मधला अंक येत असेल तर 11 न डिव्हाइड होते. फॉर एक्झाम्पल 495, इथे 4 + 5 हे 9 होते. शेवटच्या अंकांची बेरीज मधला अंक होते म्हणून इथे 11 ना डिव्हाइड होते आणि डिव्हिजन इथे लपलेलं असते. 11 ना जर डिव्हाइड केलं तर आन्सर येणार 45, पहिला आणि शेवटचा. पण ही टेस्ट कधी कधी फेल होते 3 डिजिट नंबर साठीच. कुठे फेल होते ते पहा. जसं की म्हणजे दुसरी, आता 11 ची दुसरी डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगत आहेत मी तुम्हाला. कुठे फेल होते ते पहा. फॉर एक्झाम्पल 8 to 5 याला सुद्धा 11 न डिव्हाइड होते. इथे सुद्धा डिव्हिजन लपलेलं असते पण इथे फेल होते. कसं समजून राहिलं तुम्हाला. 8 + 5 13 होते. मग मध्ये काय 13 असणार. जर दिला 13 तर 3 डिजिट नंबर थोडी ना राहणार, 4 डिजिट नंबर होऊन जाईल. मग 8 + 5 13 होते ना, एक कमी करा कारण ऍडिशन ही 10 पेक्षा ग्रेटर आली तर एक कमी करून टाकायचा, तो मधला नंबर असला पाहिजे. मग कसा 8 + 5 13 होते, एक कमी केला तर 12 चा 2 आहे इथे. मग म्हणून समजलं की 11 न डिव्हाइड होते. डिव्हिजन कसं लपलेलं आहे तिथे, जसं की 11 न जर 82 ला डिव्हाइड केलं, 11 7 77, शिल्लक राहिले 5, समोर दिले तर 55 झाले. 11 5 55. कसं लपलाय डिव्हिजन, मग इथे एक कमी करायचा. मग इथला पण 8 मधला एक कमी गेला तर 7 आणि शेवटचा जसा तसा, हे सुद्धा डिव्हिजन लपलेला इथे. त्यानंतर तिसरी डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे 4 डिजिट नंबर साठी आहे. 4 डिजिट नंबर मध्ये अल्टरनेट नंबरची ऍडिशन सेम येत असेल तर 11 न डिव्हाइड होते. फॉर एक्झाम्पल 4 3 5 6 याला जर 11 न डिव्हाइड केलं तर डिव्हिजन होणार आहे, कारण इथे अल्टरनेट नंबरची ऍडिशन सेम येत आहे. 4 + 5 9 होते आणि 3 + 6 सुद्धा 9 होते, म्हणजे 11 न डिव्हाइड होते. पण इथे डिव्हिजन लपलेलं नाही आहे, हे आपल्याला करावंच लागणार आहे. तर खरंच डिव्हिजन होते का. 11 न डिव्हाइड करतो मी 43 ला. 11 3
33, शिल्लक राहिले 10, त्याच्या समोर लिहिले तर 105. 11 9 99, शिल्लक राहिले 6, त्याच्या समोर लिहिले तर 66 झाले. 11 6 66, पूर्ण डिव्हिजन झालं. या आहे 11 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट. त्यानंतर फॅक्टरायझेशन साठी रूल काय लक्षात ठेवायचे? सर्वात पहिले 5 ने डिवाइड करायचं, त्याने जात नसेल तर 2 ने डिवाइड करायचं, जोपर्यंत जाते तोपर्यंत डिव्हिजन करत जायचं. त्यानंतर 3 ने डिवाइड करायचं, 3 ने नाही जात असेल तर 11 न करायचं, यातनं कशानच नाही जात तर मग उरलेले प्राईम नंबर ना चेक करायचं जाते की नाही जात, तर म्हणजेच मग 7 न चेक करायचं. याच्याने या डिव्हिजिबिलिटी टेस्ट. मग 7 न चेक करायचं, त्यानंतर मग 13 न चेक करायचं, 17 न चेक करायचं, 19 न चेक करायचं, असे उरलेले प्राईम नंबरने डिव्हिजन होते का हे चेक करत जायचं. अशा प्रकारे हे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडल्यानंतर मल्टिप्लिकेशन करू करू असे 2 नंबर बनवायचे का त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मधला नंबर आला पाहिजे. आता 196 चे आपण फॅक्टर पाडूया. हे रूल तुम्ही लक्षात ठेवा. फॅक्टरायझेशनची बेसिक जेव्हा शिकवणार तेव्हा डिटेल सांगणार असे एक्झाम्पल सहित समजावून, पण सध्याचा आता थोडंफार सांगितलेलं आहे. आता 196 चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. लास्ट मध्ये 6 आहेत म्हणून 2 न डिवाइड करायचा. 2 न डिवाइड करतो, 19 ला डिवाइड करायचं सर्वात पहिले, 1 ला जात नाही म्हणून. 2 9 18, रिमाइंडर 1 समोर लिहिला, किती झाले 16. 2 8 16. लास्ट मध्ये 8 आहेत, पुन्हा 2 न डिवाइड करायचं, जोपर्यंत जाते तोपर्यंत डिवाइड करायचं. 2 4 8, रिमाइंडर 1 समोर लिहिला, 18 झाले. 2 9 18. आता नाही जात 2 न, आता मग कशाने 49 होय. 7 च्या टेबल मध्ये येते, डायरेक्ट 7 न डिवाइड होते. 7 7 49 आणि 7 1 7. आता जेवढे नंबर बनले तिथले फॅक्टर्स, त्या फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करू करू असे 2 नंबर बनवायचे आहे का त्यांची सबट्रॅक्शन 21 आली पाहिजे. सबट्रॅक्शन 21 आली पाहिजे तर बघा 2 2 4, 4 7 28, म्हणजेच याचं रिलेशन 21 सोबत पाहिजे, म्हणून हा विचार करतायत मी. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन 7 पर्यंत करत गेले तुम्ही तर त्याला 28 आणि हा आहे 7 जसचा तसा. 28 आणि 7 चं सबट्रॅक्शन केलं तर 21 होते, मिळाले फॅक्टर्स. असंच करावं लागते. हे नाही तर ते नाही ते असं मल्टिप्लिकेशन करू करू बघावं लागते, तिथे एक ना एक तर सापडते. तर खूप सोपी आहे असे फॅक्टर्स पाडून आपल्याला सॉल्व्ह करणे ते. तर मग फॅक्टर्स कोणते पडले आपले? इथे 28 आणि इथे 7. अरे सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून लेस नंबरला मायनस द्यायचं. रूल काय आपला? पहिला जसा तसा सरळ तिकडे लक्ष द्यायचं, त्याला व्हेरिएबल लावायचा +28 x -7 x, शेवटचा जसा तसा इज इक्वल टू 0. दोन टर्म्सला अंडरलाईन करायची. पहिला अंडरलाईन मधनं केव्हा ही व्हेरिएबल कॉमन निघते, इथे नंबर नाही आहे, व्हेरिएबल कॉमन काढतो. x² मधला x गेला तर एकच x राहिला. 28 x आहे, फक्त x गेला तर 28 राहिला. नंतरच्या अंडरलाईन समोर जे साइन असेल ते कॉमन निघते. आता दोघांना पण 7 ने डिवाइड होते. 196 7 च्या टेबल मध्ये ते माहित नाही तुम्हाला, कारण 7 चा टेबल तुम्ही 70 पर्यंतच जाल, 196 पर्यंत जाल नाही. पण तरीही 196 ला 7 ने डिवाइड होते, कारण 196 च्या फॅक्टर मध्ये 7 आहे. मग विचार कसा करायचा? पहिल्या ब्रॅकेटची मदत घ्यायची. या x जवळ कोणीच नाहीये, म्हणजे तिथे सुद्धा या x जवळ कोणीच पाहिजे नाही, तिथला 7 कॉमन काढला. आता टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिला ब्रॅकेट जसा तसा लिहूनच टाकायचा x +28 इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणाल सर मायनस होतं प्लस कसं झालं? मायनसचा व्हायरस आहे, साइन चेंज होते. पुन्हा -7 ने मल्टिप्लाय केलं तर वरच्या टर्म येते, क्रॉस व्हेरीफाय होते तुमच्याकडनं. आता दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एकत्र करा. x +28 पहिल्या ब्रॅकेट मध्ये आणि x -7 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. फर्स्ट ब्रॅकेट 0 म्हणजे x +28 इज इक्वल टू 0, x -7 इज इक्वल टू 0. Therefore x इज इक्वल टू हा +28 तिकडे गेला तर -28 झाला, और x इज इक्वल टू हा
7 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह 7 झाला. देअरफॉर -28, 7 आर दी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे 7th नंबरचा प्रॉब्लेम. x² - 132 0. रूल तोच आपला. फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × -132 -132 -132 चे असे दोन फॅक्टर्स पडा. कसे असे दोन फॅक्टर्स पडा की सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. 132 कशाच्या टेबल मध्ये ते सध्या माहित नाही तुम्हाला, म्हणून 132 चे असे काठाने फॅक्टर्स पाडतो. लास्ट मध्ये 2 आहेत, 2 ने डिवाइड करतो. बेसखम 12 एक शिल्लक राहिला, समोरीला बेसखम 12. लास्ट मध्ये 6 पुन्हा 2 ने डिवाइड करतो. बेतिरी 6. आता नाही जात, 2 ने डिवाइड नाही होत. आता 3 ने डिवाइड होते. 3 1 जा 3, 3 1 जा 3 आणि 11 1 जा 11. इथे सुद्धा मल्टिप्लिकेशन करू असे दोन नंबर बनवायचे का त्या दोन नंबरची सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. तर 2 2 जा 4, 4 3 जा हे झाले 12 आणि इथला हा 11. 12 आणि 11 मध्ये डिफरन्स 1 चा आहे. म्हणजे हेच त्याचे फॅक्टर्स आहेत. कोणते? 12 आणि 11. पण सबट्रॅक्शन निगेटिव्ह पाहिजे. ग्रेटर नंबरला मायनस द्यायचं. आता पहिला जसचा तसा सरळ तिकडे लक्ष द्यायचं, त्याला व्हेरिएबल लावून द्यायचा. शेवटचा जसचा तसा -132 0. रूल आपला तोच. पहिल्या 2 टर्मला अंडरलाईन, नंतरच्या 2 टर्मला अंडरलाईन. पहिला अंडरलाईन मधला व्हेरिएबल कॉमन निघते. x² मधला x गेला, x राहिला, नंतर मायनस आहे. 12x मधला x गेला तर फक्त 12 राहिला. नंतरच्या अंडरलाईन समोर जे साइन असेल ते कॉमन निघते. दोघांना पण 11 ना डिवाइड होते. नाहीतर मदत घ्यायची पहिल्या ब्रॅकेटची. x जवळ कोणीच नाही म्हणजे इथे सुद्धा पाहिजे नाही x जवळ, म्हणून तो 11 बाहेर काढला. टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिला ब्रॅकेट जसा तसा लिहूनच टाकायचा =0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एकत्र करा. x - 12 पहिल्या ब्रॅकेट मध्ये आणि x दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बाहेरचे x + 11 =0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होत असेल तर पहिला ब्रॅकेट 0 और दुसरा ब्रॅकेट 0. x -12 तिकडे फेकला तर पॉझिटिव्ह झाला और x +11 तिकडे गेला तर -11 झाला. देयरफॉर 12, -11 आर दी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे 8 नंबरचा प्रॉब्लेम. 8x² - 22x -21 0. रूल आपला तोच आहे. फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन करायचं 8 × -21. पण एक महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं की जेव्हा दोन्हीकडे नंबर्स असेल, मोठे नंबर्स असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं नाही. केलं तरी चालेल पण टाइम वेस्ट होईल तुमचा. तुम्ही मल्टिप्लिकेशन करा 8 × 21. पुन्हा फॅक्टर पाडताना 8 येणारच ना त्या फॅक्टर मध्ये, म्हणून तो टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे तुमचा. मग कसं करायचं पहा. मग कसं करायचं तर फॅक्टर्स कसे पाडायचे ते बघा. 8 × -21 चे असे फॅक्टर्स पाडा. कसे असे फॅक्टर्स पाडा की सबट्रॅक्शन 22 आली पाहिजे. साइनची भानगड नंतर पाहायची. मल्टिप्लिकेशन करत नाही मी. या दोन्ही नंबरचे वेगवेगळे फॅक्टर्स पडायचे येतात. मी डायरेक्ट करतो. डायरेक्ट म्हटलं मी. तुम्ही असे फॅक्टर्स पडा. जर पाडता येत नसेल तर मला तर डायरेक्ट येतात. म्हणून डायरेक्ट कसे 8 चे फॅक्टर 2 × 2 × 2 म्हणजे 8 होईल. आणि 21 चे फॅक्टर्स 3 7 जा 21. या फॅक्टर मध्ये अशी ऍडजस्टमेंट करा म्हणजे कशी मल्टिप्लिकेशन करू असे दोन नंबर बनवायचे का सबट्रॅक्शन 22 आली पाहिजे. म्हणजे संबंध त्याचा रिलेशन 22 चा पाहिजे. समजा मी असं केलं किती येते 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24, 24 - 7 17. पण सबट्रॅक्शन तर 22 पाहिजे म्हणजे हे कॅन्सल. असंच म्हटलं मी. मला तर माहित आहे काय फॅक्टर्स, पण
विचार असा करायचा, हे नाही तर ते नाही तर ते, याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. मग हे कॅन्सल झालं. मग आता दुसरा विचार म्हणजे ही ऍडजस्टमेंट जमली पाहिजे आता तुम्हाला. आता बघा काय करतो. 2 to the 4, 4 7 जा 28, 4 7 जा हे झाले 28, रेड झाला 28 आणि इथे ग्रीन करतो याला. 3 to the 6 हा झाला 6. या दोघांमध्ये 22 चं रिलेशन आहे. म्हणजे 28 - 6 जर केला तर 22 होते. साईनची भानगड नंतर म्हटलं मी. बघा मग फॅक्टर्स कोणते, 28 and 6 असे दोन फॅक्टर्स. अरे पण सबट्रॅक्शन निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे 6 - 28 ग्रेटर नंबरला मायनस साईन द्यायचं. सबट्रॅक्शन निगेटिव्ह पाहिजे नसेल तर. हे झाले त्याचे फॅक्टर्स. हेच म्हणत आहेत मी, मोठे नंबर्स असल्यास मल्टिप्लिकेशन करायचे नाही, फॅक्टर्स पाडल्यावर ऍडजस्टमेंट करायची. हे नाही तर ते नाही तर ते असा विचार करायचा. एक ना एक सापडणच कधी ना कधी तुम्हाला. मग आपला रूल काय आहे, पहिला जसा तसा सरळ तिकडे लक्ष द्यायचं, त्याला व्हेरिएबल लावून द्यायचा -28x + 6x, शेवटचा जसा तसा -21 = 0. दोन टर्म्सला अंडरलाईन करायची. पहिला अंडरलाईन म्हणतं की बाई व्हेरिएबल कॉमन निघतेच, पण चेक करून घ्या. आता थोडं वेगळं आहे, दोघांना पण नंबर पण कॉमन निघते. आता काढायचाच कॉमन निघत असेल तर, नाहीतर प्रॉब्लेम चुकल्याशिवाय राहणार नाही तुमचं. दोघांना पण कशाने डिवाइड होते, जास्तीत जास्त 4 ने डिवाइड होते. म्हणून 4 आणि व्हेरिएबल कॉमन काढतो x. कॉमन काढणे म्हणजेच डिवाइड करणे होय. 4 to the 8, x गेला आहे बाहेर, 1 x राहिला आहे. -4 7 जा 28, x गेला आहे बाहेर. नंतरच्या अंडरलाईन समोर जे साइन असा ते कॉमन निघते. आता x जवळ कोण पाहिजे तर 2 पाहिजे. ह्या दोघांना पण 3 ने डिवाइड होते. असं जुळूनच येते ते रिलेशन. ह्या दोघांना पण 3 ने डिवाइड होते. कॉमन काढणे म्हणजे डिवाइड करणे होय. जास्तीत जास्त काय कॉमन हे पाहायचं बरोबर. नाही तर मी म्हणत असतो का टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहून असता का, ते चुकीचं आहे. कॉमन बरोबर काय लागते पण. कसं मग दोघांना पण जास्तीत जास्त 3 ने डिवाइड होते. नाहीतर मदत घेतली मी पहिल्या ब्रॅकेटची तर 2 पाहिजे, म्हणजे 3 जाणार बाहेर, 3 2 जा 6 होणार आहे. आता टेन्शन घ्यायची गरज नाही, पहिला ब्रॅकेट जसं तसा लिहून टाकायचा. 2x - 7 = 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एकत्र करा. 2x - 7, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ज्या बाहेरचे 4x + 3, 4x + 3 = 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होत असेल तर फर्स्ट ब्रॅकेट 0 और सेकंड ब्रॅकेट 0 मीन्स 2x - 7 = 0 और 4x + 3 = 0. ज्यांना डायरेक्ट येते ते डायरेक्ट करा. कसं मी तर डायरेक्ट करून देतो, हे एकच प्रॉब्लेम. तुम्ही डिटेल लिहायचं असेल तर -7 तिकडे गेला तर पॉझिटिव्ह झाला, त्यानंतर मग 2 मल्टिप्लायचा डिवाइड पण जाणार त्यानंतर. जागा नाही म्हणून मी एक स्टेप कमी लिहत आहे, तुम्ही डिटेल लिहा. इथे पण x = हा +3 पहिले तर तिकडे जाणार, -3 होणार, त्यानंतरच 4 मल्टिप्लायचा डिवाइड होणार. आन्सर तुम्ही लिहा शेवटी. इथे आन्सर तुम्हाला लिहायचा आहे NS आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम 9 नंबरचा प्रॉब्लेम. काय 9 नंबरचा प्रॉब्लेम, 216 x² - 793 x + 216 = 0. प्रॉब्लेम थोडं वेगळंच आहे, कठीण आहे, तरी समजून सांगतो. आणि यामध्ये काय वेगवेगळे पॉइंट्स तुम्हाला समजून सांगतो, ते पॉइंट्स लक्षपूर्वक ऐकायचे आहेत, बघायचे आहेत तुम्हाला आणि आठवायचे आहेत की काय सांगितलंय ते म्हणून. तर बघा, खूप मी सांगितलं होतं एकदा, खूप मोठे नंबर्स असल्यास मल्टिप्लिकेशन करायचं नाही. अरे टाइम वेस्ट होते, पण लिहायचं तिथे तसं. कसं 216 × 216 यांचे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत. कसे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत, ऍडिशन की सबट्रॅक्शन, लास्ट मध्ये प्लस आहे म्हणून ऍडिशन 793 आली पाहिजे. मग आता फॅक्टर्स कसे, 216 चे फॅक्टर्स लास्ट मध्ये 6 आहेत म्हणून 2 ने डिवाइड करतो. 2 1 जा 2, त्यानंतर पहा सुरुवातीला डिवाइड केल्यानंतर एकच डिजिट घ्यायचा. जसं की 1 घेतला, 1 ला डिवाइड होत नाही, 2 0 0. हा 1 त्याच्या समोर गेला, तिकडे 16 झाले, 2 8 जा 16. नाहीतर मग कोणी डायरेक्ट 2 1 जा 2 न 2 8 जा 16 केलं असतं. अरे 2 न डिवाइड करणे म्हणजेच
2 न भाग देणे म्हणजेच अर्धे करणे होय. पहा 216 चे हाफ 108 झाले. पुन्हा 2 न भाग जाते, लास्ट मध्ये 8 आहेत. 2 पंच 10, 2 चौक 8. पुन्हा 2 न भाग जाते, 2 2 जा 4, एक शिल्लक राहिला, 2 7 जा 14. आता 3 न जाते, 3 9 27, 3 तिर्री 9 आणि 3 1 3. अरे तर एकाच 216 चे फॅक्टर्स होय, पुन्हा 216 चे फॅक्टर्स पडायचे आहेत. पुन्हा हे लिहत बसत नाही, म्हणून मी फॅक्टर्स लिहून टाकतो इथे डायरेक्ट. कसे? 2 2 2 3 3 3. आता एवढे मोठे फॅक्टर्स आहेत, मल्टिप्लिकेशन करू करू असे 2 नंबर बनवायचे इथे. तर त्या 2 नंबरची ऍडिशन 793 आली पाहिजे. बघा कसं, 2 2 2 8 होय, 2 2 2 8 होय, आणि 8 into 8 हा 64 झाला. इथे नाही लिहिलं, 8 into 8 हा 64 झाला. आता ग्रीन ग्रीन पहा काय तर 333 म्हणजे 27. 333 27. 27 into 27 729. खरंच या दोघांची ऍडिशन करून पहा येते का तर. जसं की पहा 9 plus 4 13. 13 चे 3 कॅरी 1. 6 plus 2 8 plus 1 9 आणि हा 7. हो ऍडिशन तेवढी आली. म्हणजे फॅक्टर्स कोणते पडले त्याचे 64 आणि 729. पहिले काय लिहितात तर कोणताही लिहिला तरी चालेल. मी लिहितो 64 आणि दुसरा 729. पण जेव्हा जेव्हा तुम्ही ऍडिशनचा विचार करणार तेव्हा तेव्हा मधलं साइन दोघांना पण द्यायचं, मायनस मायनस. आपला रूल काय आहे? पहिला जसा तसा सरळ तिकडे लक्ष द्यायचं, त्याला व्हेरिएबल लावून द्यायचा. -64 x -729 x आणि शेवटचा जसा तसा इज इक्वल टू 0. दोन दोन टर्म्सला अंडरलाईन करायची. केव्हाही पहिल्या अंडरलाईन मधनं व्हेरिएबल कॉमन निघतेच. पण 216 आणि 64 मध्ये काय कॉमन आहे पहा. 216 म्हणजेच हे होय, हे त्याचे फॅक्टर्स होय, आणि 64 म्हणजेच 8 into 8 म्हणजे 64 होते. नाहीतर मग काठाने लिहून दाखवतो तुम्हाला. 216 चे फॅक्टर्स 2 2 2 3 3 3 आणि 64 चे फॅक्टर्स 2 2 2 2 2 2. मग बघा काय कॉमन आहेत दोघांमध्ये, तर दोघांमध्ये 8 कॉमन आहे. 8 2 2 2 हा कॉमन आहेत, म्हणून यामधनं 8 कॉमन निघते आणि सोबत व्हेरिएबल कॉमन निघते. आता x स्क्वेअर मधला एक x गेला आणि 216 मधला, या 216 मधला किंवा यातला हा 8 गेला म्हणजे 333 म्हणजे 27 राहिला असं समजते. 27x मायनस याच्यातला 8 गेला, 8 8 जर 64 होते, एकच 8 राहिला. नंतरच्या अंडरलाईन समोर जे साइन असन ते कॉमन निघते. आता दोघांना पण कशाने डिवाइड होते? 729 चे फॅक्टर्स, 729 चे फॅक्टर्स काय पडते? 3 3 3 3 3 3 अशा प्रकारे. आता 729 आणि 216 यामध्ये काय कॉमन आहेत? तर यामध्ये कॉमन आहेत ते 3 कॉमन आहेत, म्हणजे 27 कॉमन निघते. किंवा मदत घ्यायची पहिल्या ब्रॅकेटची, 27 पाहिजे इथे. अरे 729 म्हणजे 27 into 27. एवढ्या मोठ्या भानगडीत पहिल्यापेक्षा पहिल्या ब्रॅकेटची जर मदत घेतली तर 27x पाहिजे इथे, म्हणजे यातला एक 27 बाहेर जाणार आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही, पहिला ब्रॅकेट जसं तसा लिहूनच टाकायचा. 27x - 8 इज इक्वल टू 0. इथे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एकत्र करा. 27x - 8 आणि दुसऱ्या ब्रॅकेटच्या बाहेरचे 8x - 27 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होत असेल तर पहिला ब्रॅकेट 0 और दूसरा ब्रॅकेट 0. 8x - 27 इज इक्वल टू 0. हा -8 तिकडे गेला तर 27x इज इक्वल टू पॉझिटिव्ह 8 और हा -27 तिकडे गेला तर 8x इज इक्वल टू 27. आता 27 मल्टीप्लायचा डिवाइड जाणार 8/27 और x is equal to 27/8. Therefore 8/27 comma 27/8 are the roots of given equation.
आणि हे रफ मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. केव्हाही खूप मोठे मोठे नंबर आल्यास मल्टिप्लिकेशन करायचं नाही, कारण त्यात तुमचा वेळ जाणार. फॅक्टर्स पार्टननी पुन्हा तेच फॅक्टर करणार आहे, त्याचे टाइम वेस्ट कशाला करायचा मग. हा अजून एक खूप मोठे फॅक्टर्स पडले, मग मल्टिप्लिकेशन करू करू बघायचं, प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचं, काय आलं पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे, असा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचं. आणि मल्टिप्लिकेशन करू करू असे 2 नंबर बनवायचे, त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मधला नंबर आला पाहिजे. खूप प्रॉब्लेम समजून सांगितले. आता तुम्हाला जे येणार नाही ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे, नाही चालेल तर मग मला विचारायचं आहे. इथे हा आपला फॅक्टरायझेशनचा टॉपिक संपलेला आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची आपली दुसरी मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आता आपण बघणार आहोत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.